राम जय 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 राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय हरि जय जय राम बाळू उदार माझा ज्ञानेश्वर बाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेट भलतिया भावे शरण जाता भाडी तसे तुटी जन्म व्याधी तसे तुटी जन्म व्याधी तसे तुटी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार पाहे याती कुळाचा विचार पाहे याती कुळाचा भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई हो पार कुमाई हो पार कुमारी हो पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पार कुमारी विठोबा कुमार आला विठाला 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 कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग म्हणजेच निरोपणाकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा भगवान श्री अलंकापूर निवासी भगवान श्री ज्ञानोबारायांचं यथार्थ असं वर्णन करणारा हा चार चरणाचा अभंग आहे. विठाला 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 विठाला. आज आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून फार मोठा आजचा आपला महाराष्ट्र संस्कृतीतील हा फार मोठा दिवस आहे. आपलं परम भाग्य आहे. आजचा हा फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा दिवस आहे.
आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आज आपल्याकडे होळीचा सण साजरा केला जातो आणि तो होळीचा सण महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी विविध प्रकारे तो साजरा केला जातो। पण महाराज, या होळीच्या सणानिमित्त ही परंपरा काय आहे हो? ही होळी कधीपासून महाराष्ट्रात सुरू झाली? या होळीचं महात्म्य काय? थोडंसं आजच्या पवित्र दिनी ही आजची कीर्तन सेवा असल्यामुळे अगोदर थोडंसं होळीचं महात्म्य पाहून उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठाला 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 विठाला। ही होळी आजपासून नाही महाराज, तर या होळीचा उत्सव जेव्हापासून पृथ्वी तलाची या पृथ्वीची स्थापना झाली तेव्हापासून होळीचा उत्सव होता। होळी सत्ययुगामध्ये साजरी केली, होळी त्रेतायुगामध्ये साजरी केली, होळी द्वापार युगात साजरी केली आणि कलियुगात सुद्धा आपण विविध प्रकारे होळी साजरी करतो। कशामुळे या होळीला एवढं महत्त्व आलं? का करतात होळी? आपल्या मानव जातीचा जर विचार केला तर एक सर्वसाधारण विचार मी तुम्हाला सांगून जाईन की आपल्या जीवन जगत असताना अनेक देवताचे आपल्यावर उपकार आहेत। सूर्य देवता आहे, चंद्र देवता आहे, आदी देवता सर्व आहेत। त्यामध्ये आपल्याकडे अग्नी देवता सुद्धा आहे आणि अग्नी देवतेचं आपल्याकडे फार अनन्यसाधारण महत्त्व आहे। मग सूर्यदेवाची उपासना करत असताना आपण रविवाराच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करतो, सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची उपासना करतो, एकादशीच्या दिवशी पांडुरंग परमात्म्याची म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य देवता असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याची आपण उपासना करतो। पण अग्नीची उपासना आपल्याकडून नेहमी होत नाही। म्हणून अग्नी करता सुद्धा आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये किंवा महाराष्ट्रात बाहेर सुद्धा संपूर्ण भारताच्या संस्कृतीमध्ये होळी करता म्हणजे अग्नी देवतेकरता एक विशिष्ट दिवस दिलेला आहे। तो दिवस म्हणजे फाल्गुनातील ही पौर्णिमा। आजच्या दिवशी आपण दरवर्षी होळी साजरी करतो। मग ते विविध भागामध्ये त्याची परंपरा विविध असेल। कुणी गोऱ्या एकत्र करून त्यामध्ये अगदी एरंडीचा एक झाड लावून अगदी त्या होळीला नैवेद्य दाखवून संध्याकाळच्या वेळा पेटवत असेल, किंवा शहरी भागामध्ये आज आपल्याला गोऱ्या उपलब्ध होत नाहीत। मग शहरी भागामध्ये जर कुणी लाकडं जाळून करत असेल तर कुणी गोऱ्या जाळून करत असेल। पण या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये या महाराष्ट्राच्या पाठीवरती सगळ्या भागामध्ये आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मग महाराज, आपण ही जी होळी साजरी करतो, मी आत्ता सांगून गेलो की मानव देहामध्ये अनेक देवता आहेत, अनेक देवतेचे आपल्यावरती उपकार आहेत आणि त्यामध्ये अग्निदेवता असणारी त्या अग्निदेवतेचं पूजन वर्षभर वेळोवेळा आपल्याला करणं होत नाही। पण सगळ्या महाराष्ट्राने किंवा त्या काळातल्या तत्कालीन मी पुढे आपल्याला महात्म्य सांगेल, सर्वजण मिळून आपण त्या होळीची साजरा करतो, त्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो। मग महाराज, ही होळी कुणी तयार केली? या होळीला काय महत्त्व आहे? थोडक्यात या होळीचं महात्म्य सांगतो, ऐका। सत्ययुगामध्ये प्रल्हाद राजाचे वडील हिरण्यकश्यपू आणि त्या हिरण्यकश्यपूची एक बहीण होती जिचं नाव आहे होलिका। लक्षपूर्वक ऐका, जिचं नाव आहे होलिका। ज्या होलिकेने अनेक वर्ष ब्रह्मदेवाची तपस्या केली। मनुष्याच्या जीवनाचं गणित जर पाहायचं म्हटलं तर कलियुगामध्ये माणसाच्या वाट्याला आलेलं 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण सतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं। त्रेतायुगामध्ये त्यातला 1 शून्य कमी झाला आणि 10,000 वर्षाचं आयुष्य आलं। त्रेतायुग संपलं, द्वापारयुगाला आरंभ झाला, त्यातलं पुन्हा 1 शून्य कमी झालं। द्वापारयुगामध्ये मनुष्याला आयुष्य आलं 1000 वर्षाचं। द्वापारयुग संपलं आणि त्यातला पुन्हा 1 शून्य कमी झाला आणि कलियुगामध्ये माणसाला आयुष्य आलं 100 वर्षाचं। पण सतयुगामध्ये एका मनुष्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं। हिरण्यकश्यपूचं चरित्र आपण ऐकलेलं आहे। एकट्या हिरण्यकश्यपूने अमर होण्याकरता म्हणून 60,000 वर्ष तपस्या ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्याकरता केली। तद्वत हिरण्यकश्यपूची बहीण जिचं नाव आहे होलिका, त्या होलिकेने काय केलं? आपल्या अंगाखाली विस्तव ठेवला आणि विस्तव्यावरती बसून तिनं अग्निदेवतेला प्रसन्न करून घेतलं आणि अग्निदेवता प्रसन्न झाल्यानंतर अग्निदेवतेने सांगितलं, काय पाहिजे सांग। ऐका, थोडंसं मला पूर्व इतिहास सांगायचंय। त्या होलिकेच्या लक्षात आलं होतं मनुष्याचा मृत्यू जर कशाने होत असेल तर जळून मनुष्याचा काय होतो? मृत्यू होतो। त्या होलिकेच्या डोक्यात होतं आपला मृत्यू जळून झाला नाही पाहिजे, आपणही अमर झालो पाहिजे। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी अशीच राहिली पाहिजे, असे हिरण्यकश्यपूच्या बहिणीला त्या होलिकेला वाटायचं। म्हणून तिने अग्निदेवतेला प्रसन्न करून घेतलं। अग्निदेवता प्रसन्न झाली आणि त्या अग्निदेवतेने सांगितलं, हे होलिका, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे। आजपासून मी तुला असं वरदान देतो की त्या वरदानामुळे तुला अग्नी स्पर्श करू शकणार नाही। तू अग्नीत जरी जाऊन बसलीस तर अग्नी तुझ्या चहूबाजूने जरी लावला तर अग्नी तुला त्रास करणार नाही। तुझ्या शरीराला माझ्यामुळे म्हणजे अग्नीमुळे इजा होणार नाही, असा तुला मी वरदान देतो। अग्निदेवतेने वरदान दिला आणि वरदान दिल्यानंतर ती आता होलिकेला वाटू लागलं, मला कधीच अग्नी जाळू शकत नाही, मला कुणीच मारू शकत नाही असं वाटत होतं। पण त्याच होलिकेच्या भावाचा मुलगा ज्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद,
मी आता पूर्ण इतिहास आपल्याला सांगणार नाही, पण जगद्गुरु तुकोबारायांचा पूर्व अवतार असणारे भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हादाच्या पुढचा अवतार आहे त्रेतायुगामध्ये झालेला अंगद, अंगदाच्या नंतर द्वापार युगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणजेच भक्त प्रल्हादाचा अवतार झालेला आहे भगवान श्रीकृष्णाबरोबर उद्धव, आणि उद्धव झाल्यानंतर द्वापार युग संपल्यानंतर कलियुगाच्या आरंभाला जेव्हा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळेवने झाला येता, तो गोकुळातून पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आला, तिथे सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणजेच भक्त प्रल्हाद नामदेवरायांच्या रूपामध्ये होते, आणि तेच नामदेवराय पुढे उत्तर अवतार म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपामध्ये आहेत. म्हणून मला सांगायचं काय, तुकोबाराय म्हणजे नामदेव महाराज आहेत, नामदेव महाराज म्हणजे उद्धवजी आहेत, उद्धवजी म्हणजे अंगद आहेत, आणि अंगद म्हणजे प्रल्हाद आहेत. म्हणजे सत्ययुगापासून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवताराबरोबर आहे. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, हा तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवताराबरोबर जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तेच जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे भक्त प्रल्हाद आहेत. होलिकेचा असणारा भाऊ हिरण्यकश्यपू, हिरण्यकश्यपू आणि कयादूच्या उदरी भक्त प्रल्हादाचा अवतार झाला, आणि हिरण्यकश्यपू आपल्या त्या राज्यामध्ये कुणालाच भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू देत नव्हता. थोडं विनोदाने बोलू का, आता हिरण्यकश्यपू नाही म्हणून आपण भजन करतोय, आणि तो असता तर आपण भजनच करू शकलो नसतो महाराज. कारण नाम न घेऊ दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्य म्हणजे आता जे भजनाला विरोध करतात ते हिरण्यकश्यपू असतील ते आपण मानायचं, पण भजनाला विरोध करणारे हिरण्यकश्यपू हे आपण मानू. पण हिरण्यकश्यपू आता नाही म्हणून आपण भजन करतोय. ज्या हिरण्यकश्यपूने कुणालाच भगवान परमात्म्याचं भजन करू दिलं नाही, पण काय महाराज हिरण्यकश्यपूचं तरी भाग्य म्हणावं, त्याच्याच उदरी भगवान परमात्म्याचं नामस्मरण नित्य नामस्मरण करणारा भक्त प्रल्हादाचा अवतार झाला. आणि भक्त प्रल्हाद भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामस्मरण करू लागला, आणि भक्त प्रल्हाद भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामस्मरण करू लागला. याचा ही घटना हिरण्यकश्यपूला समजली, आणि हिरण्यकश्यपूने विचार केला, भगवान माझ्या दुश्मनाचं, माझ्या वैऱ्याचं नाव घेणारा माझ्याच उदरी कसा जन्माला आला, याला जिवंत ठेवायचं नाही, याला मारून टाकायचं. आणि मारून टाकण्याकरता हिरण्यकश्यपूने अनेक प्रयोग केले, मेला नाही. त्यावेळेस ते हिरण्यकश्यपूची बहीण असणारी होलिका ती हिरण्यकश्यपूच्या समोर आली, आणि ती हिरण्यकश्यपूला बोलू लागली, दादा अरे काय प्रयोग करतो म्हणे, एवढ्या एवढ्या पोरा करता, हत्तीच्या पायाखाली काय देतो, वाघाच्या पिंजऱ्यात काय टाकतो, उंच टेकडीवरून काय टाकून देतो, उकळत्या तेलात काय टाकतो, हे सगळे तुझे प्रयोग फेल आहेत म्हणे. एक काम कर, त्याला फक्त माझ्या मांडीवर बसाय सांग, माझ्या चहू बाजूने तू काय कर, लाकडं रस. तुला माहिती आहे ना अग्नी देवता मला काही करत नाही, मी अग्नी देवतेत बसते, भला मोठा अग्नी माझ्या चहू बाजूने करा, त्या अग्नीमध्ये मी जशास तशी वाचून बाहेर येईल, आणि हा भक्त प्रल्हाद जळून खाक होईल, तुझं संकट मिटलं. हिरण्यकश्यपूने सांगितलं, वा भावाच्या संकटाला बहीण धावून आली. आणि हिरण्यकश्यपूला वाटलं खरंच आहे आता. त्या होलिकेने त्या भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवरती घेऊन बसली. बसल्यानंतर सगळ्या लोकांनी त्या होलिकेच्या चहू बाजूनी लाकडं रचली, अनेक प्रकारची लाकडं रचली, आणि सर्वांनी ती होळी पेटवली. महाराज ऐका, होळी पेटवणारी तीच होलिकेच्या घरातली सगळी मंडळी होती. होलिकेने भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेतलं, पण ऐका, जी अग्नी होलिकेला काहीच करू शकणार नव्हती, ती अग्नी आज होलिकेला जाळते आणि भक्त प्रल्हादाला जिवंत करते. याचं कारण तरी काय असेल? याचं एकमेव कारण आहे का त्या भक्त प्रल्हादाच्या मुखामध्ये अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण होतं. विडाला विडाला भगवान परमात्म्याचं अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण होतं, आणि अखंड भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचा परिणाम तो हिरण्यकश्यपू होलिकेने आपल्या मांडीवरती घेतला. जसं लहान मूल
एखाद्या आईनं आपल्या मांडीवरती घ्यावं, तद्वत त्या होलिकेने त्या भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवरती घेतलं. आपल्या मांडीवरती घेतल्याच्या नंतर चौकून रचलेले लाकडं पेटवण्यात आले आणि चौकून रचलेले लाकडं पेटवण्यात आले आणि भक्त प्रल्हादाने आपलं नामस्मरण सुरू केलं. शेवटी भगवान परमात्म्याला आपल्या भक्ताची काळजी आहे. भगवान परमात्म्याने भक्त प्रल्हादाला त्या आगीचा एक होप सुद्धा लागू दिला नाही. पण ज्या होलिकेला वाटत होतं अग्नी मला काहीच करू शकत नाही, ती होलिका त्या अग्नीमध्ये जळून खाक झाली. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी राम, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, प्रल्हादासी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, भक्त घरी प्रल्हादासी, पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्य पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, पुत्र कन्या विदुराच्या भक्ती नाही पुत्रा काना विदुराच्या दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, दैत्या घरी रक्षे प्रल्हाद, दैत्या घरी रक्षे प्रल्हाद, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. का? भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. परिणाम दैत्याच्या कुळात जन्माला आलेला भक्त प्रल्हाद, पण भगवंताने त्याचं रक्षण केलं आणि त्या दिवशी ती होलिका जळून खाक झाली. तो दिवस म्हणजे आजचा आहे. तो दिवस म्हणजे फाल्गुनातली ही पौर्णिमा. विठाला 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 तो दिवस म्हणजे तो दिवस म्हणजे पौर्णिमा आहे. ही सत्ययुगातली होळी झाली महाराज. मग महाराज त्रेतायुगामध्ये कोणी होळी साजरी केली का हो? त्रेतायुगात एक अशी सुंदर कथा आहे, ऐका. रामप्रभू राजाचे आद्य वंशज जे रघुराज आहेत, त्या रघुराजाच्या युगामध्ये त्या रघुराजाच्या राज्यामध्ये एक ढुंडा नावाची राक्षसीन होती महाराज. एक ढुंडा नावाची राक्षसीन होती आणि त्या ढुंडा नावाच्या राक्षसीनं आपण तपस्या केली. तिनंही ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं महाराज. तिचं नाव होतं ढुंडा. आणि त्या ढुंडा नावाच्या राक्षसीनीला ब्रह्मदेवाने असं वरदान दिला होता, तू कशानेच मरणार नाहीस. एखाद्या माणसाने जर तुला मारण्याचा प्रयत्न केला तर तू मरणार नाहीस. एखाद्या माणसाने तुम्हाला भाजण्याचा प्रयत्न केला तू भाजणार नाहीस. काही केलं तर तू मरणार नाहीस. पण ऐक, एखाद्या माणसाने जर तुझी अवज्ञा केली आणि वाईट शब्द जर तुला बोलले तर त्या वाईट शब्द तुला सहन होणार नाहीत आणि तुझा मृत्यू होणार. जरा पुढं बोलायचंय मला. अहो, एवढी देवाची तपस्या केली आणि देवाने असा का आशीर्वाद दिला, असं का वरदान दिलं? त्याचं कारण सांगतो. देवाला माहित होतं एकदा आपण वरदान दिलं का वरदान दिलेला देवाने वरदान दिल्यासारखा वागत नाही. ऐका, ती ढुंडा नावाची राक्षस आणि ती रघुराजाच्या त्या राज्यामध्ये फिरत होती. पण फिरता 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 तिच्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण झाले म्हणा. तिच्या अंतःकरणामध्ये कुबुद्धी निर्माण झाली आणि लहान लहान मुलाला ती मारू लागली. लहान लहान मुलं असतात त्या मुलाला धरायची, त्यांची मान पिरगळून ती मारू लागली. त्रास देऊ लागली, लहान लहान मुलांना मारू लागली. लहान लहान मुलं बाहेर फिरायचे बंद झाले. हे कळलं रघुराजाला. रघुराजाला कळाल्यानंतर तिथली जनता राजाकडे गेली. यांनी सांगितलं आपण त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधूया म्हणल्यानंतर आता मला सांगा माता मौल्यांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे, एखादी व्यक्ती जर विनाकारण आपल्या मुलाला मारत असेल तर आपण त्याला काय रे दादा असं का मारतो असं बोलू का? का रे दादा, का रे भाऊ त्याला का मारतो असं बोलू का? नाही, आपण जे शब्द बोलू नये ते शब्द आपण त्याला बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्या मुखातून अखंड असे शब्द बाहेर पडतील जे गीतेतही सापडणार नाहीत, ते ज्ञानेश्वरी सापडणार नाहीत आणि हरिपाठातही सापडणार नाहीत. म्हणजे जे कुठल्याच ग्रंथात सापडणार नाहीत ते शब्द, ती मुक्ताफळे आपल्या बाहेर पडली, तोंडातून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. मग मला काय म्हणायचंय, अगदी मग ती ढुंडा नावाची राक्षस संध्याकाळच्या वेळा फाल्गुन पौर्णिमेमध्ये संध्याकाळच्या वेळा गावात आली आणि गावात आल्यानंतर ती रघुराजाला कळाली. तोपर्यंत जनता सगळी पेटून उठली. हातामध्ये लाकडं पेटलेली घेतलेली तिला भाजण्याचा प्रयत्न करू लागली. ती मरेना, हसू लागली मोठ्या मोठ्याने. तेव्हा काही महिला ज्यांचे मुलं वारलीत त्या पुढे आल्या आणि ती अवज्ञा करू लागली, म्हणजे ती शिव्या देऊ लागली. ऐका, मला जरा पुढे बोलायचे. शिव्या देण्याकरता भारताच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आजचा दिवस स्वतंत्र आहे की नाही? हा, शिव्या किती कुणाला काही देऊ शकता. बोंबलतात, एरवी कुणी बोंबलत नाही पण आजच्या दिवशी बोंबलतात. त्याचं कारण आहे काय, बोंबलायचे ती एकाच वर्षात एकच दिवस बोंबलून घ्यायचं सगळ्यांनी. आजचा दिवस बोंबलायचा आहे म्हणून अगदी ती बोंबलू लागले. बोंबलत असताना ती शिव्या देऊ लागली आणि ब्रह्मदेवाने तिला वर दिलता, तुझी जर एखाद्या माणसाने अवज्ञा केली आणि तुला जर काही नको ते शब्द जर बोलले तर तुझा काय होईल, मृत्यू होईल. आणि महाराज अवज्ञा झाली तिची.
बोंब ठोकली सगळ्या लोकांनी तिच्यावरती. आणि अशा एवढ्या शिव्या देऊ लागल्यानंतर ती धुंडा नावाची राक्षस गावाच्या बाहेर गेली आणि तिचा जळून मृत्यू झाला. आणि तो दिवस म्हणजे आजचा आहे. ऐका, आणि लोकांनी ज्या सगळे लाकडं जमवले होते, आनंद उत्सव साजरा केला. सगळ्या लोकांनी ती लाकडं एकमेकाच्या एका ठिकाणी गोळा केली. त्या लाकडाच्या भोवती पाणी फिरवलं आणि सगळी तिथे नाचू लागली. आणि तो दिवस म्हणजे आजचा पौर्णिमेचा आहे. म्हणजे त्रेतायुगामध्ये रघुराजाच्या काळात रामप्रभूच्या आधी सुद्धा त्या धुंडा नावाच्या राक्षसीला मारण्याकरता या होळी नावाच्या सणाचा उपयोग केला गेला. विठाला विठाला. हो. आणि दुसऱ्या दिवशी ती सगळी राख होती, लोकांचं सगळं संकट गेलं, ती धुंडा नावाची राक्षस मेली, याचा आनंद झाला. आणि दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी त्या होळीमध्ये पाणी टाकलं आणि ती राख एकमेकाच्या अंगाला लावून मोठं मोठं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत नाचू लागली. तो दिवस म्हणजे धुलवडचा दिवस आहे. याच होळीच्या दिवशी प्रभू रामचंद्राची आणि सुग्रीवाची जी भेट झाली ते याच होळीच्या दिवशी झाली. मग ती कुठं झाली असं सांगितलं जातं की किष्किंधेचं राज्य होतं, ते जंगलामध्ये भगवान रामप्रभूची आणि सुग्रीवाची भेट झाली. भगवान रामप्रभूची सुग्रीवाची भेट झाली. तिथे काही वानर सेना होती. प्रभू रामचंद्राची सुग्रीवाची भेट झाली. याचा आनंद त्या वानरांना झाला आणि त्या वानरांनी ही होळी जंगलामध्ये साजरी केली. कशी केली? तिथली लाकडं गोळा केली, जाळ लावला आणि सगळी वानरं त्या ठिकाणी नाचू लागली. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी सुद्धा होळी साजरी केली. रामप्रभूचे वंशज असणारे, पूर्वज असणारे रघुराजाच्या काळापासून आलेली होळी आहे. म्हणजे त्रेतायुगात होळी आहे, सत्ययुगात होळी आहे. मग महाराज द्वापार युगात होळी होती का नाही? भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये अजून एका प्रकारे होळी साजरी केली. ऐका, भगवान श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला, तसा झाला मथुरेत, पण आपण काय म्हणतो गोकुळात झाला. आणि त्या कंस मामाला भीती वाटू लागली, एक ना एक दिवस हा श्रीकृष्ण मोठा होईल आणि हा मला मारेल. मग काय करायचं? त्या कंसाची एक बहीण होती, तिचं नाव आहे पुतना. तिचं नाव काय आहे? पुतना. आणि तिथे सुद्धा ती पुतना पुढे आली. जशी सत्ययुगामध्ये हिरण्यकशिपूची बहीण असणारी, काय नाव तिचं? होलिका. ती ब्रह्म त्या भक्त प्रल्हादाला मारण्याकरता पुढे आली. तशी ही द्वापार युगातली पुतना ही सुद्धा भगवंताचा मारण्याकरता पुढे आली. पुतनेनं विडा उचलला. पुतना या शब्दाचा एका मिनिटात अर्थ सांगतो. पुतना कुणा म्हणायचं? पुत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही अशी ती पुतना. ती पुतना मारण्याकरता, भगवंताला मारण्याकरता म्हणून गोकुळात निघाली. तो आजचा दिवस आहे. लक्षपूर्वक ऐका. तो दिवस म्हणजे भाद्रपदातली ही पौर्णिमा, होळीचा दिवस. ती पुतना भगवंताला मारण्याकरता निघाली. कशी निघाली? नामदेव महाराज म्हणतात, नामा मने आली स्वरूप सुंदरा देवंगना नंदाची या घरा. नामदेव महाराज म्हणतात, जशी स्वर्गातली अप्सरा यावी ना, तशीच नटून थटून अगदी दागिने घालून सगळं हे करून निघाली. कुठे? नंदाच्या घराला निघाली. निघाल्यानंतर भगवंताच्या दारामध्ये गेली. वेळ कमी असल्यामुळे भगवंताच्या दारात गेली. यशोदा माता भगवान श्रीकृष्णाला आतमध्ये झोपत होत्या. ती पुतना भगवंताच्या दारात जाऊन उभा राहिली. यशोदा मातेला सांगितलं, यशोदे, असा आवाज दिला महाराज. यशोदा मातेला आवाज जरा नवीनच ऐकायला आला. आल्यानंतर यशोदा माता म्हणजे कोण काय विचारती? मी तुझी कोण आहे? बहीण आहे. मी तुझी बहीण आहे म्हणल्यानंतर यशोदा माता म्हणली, कशी बहीण आहे का अशी? कधी कुठला खबर नाही, कधी कुण्या कार्यक्रमात भेट नाही, कधी कुणाच्या लग्नात भेट नाही, कुठंच भेट नाही, कधी कुणाच्या कीर्तनाला भेट नाही, कधी कुणाच्या कथेला भेट नाही, अशी कशी तू बहीण? तिने सांगितलं, आहे मी लई लांबची बहीण आहे, फार लांबची बहीण आहे, आमच्या इकडे नेटवर्क नसते, अशी लांबची बहीण आहे मी. मग का आली बाई तू? काय आली म्हणून काय विचारती? मला कळालंय म्हातारपणात तुला मुलगा झालाय आणि त्या मुलाला पाहायला आली. रिकाम्या हाताने नव्हती आली मुलाला पाहायला. कोण? पुतना. रिकाम्या नव्हती हाताने आली, कारण लहान मुलाला पाहायला जात असताना रिकाम्या हाताने जायचं नाही. थोडा विस्तार होईल पण सांगतो. बाहेर राहणाऱ्या मुलांना आई वडिलाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. नांदणाऱ्या बहिणीकडे भावानं रिकाम्या हाताने जायचं नाही. मंदिरात जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. गुरुच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. आता तुम्ही तुमचं ठरवा, कुठं जाताना रिकाम्या हाताने जायचं आणि कुठं जायचं नाही. पण जाऊ नये. गुरुला भेटायला जात असताना रिकाम्या, कीर्तनाला येताना सुद्धा रिकाम्या हाताने येऊ नये माणसाने, असं शास्त्र आहे. असं शास्त्र आहे, मी शास्त्र सांगितलं तुम्हाला. ऐका, हे सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. मग त्या पुत्रीने सांगितलं, मी काही रिकाम्या हाताने भेटायला आली का? मग तिनं आता ते काय सोन्याची चेन पैंजण काय आणलं असेल तिलाच माहिती. यशोदेने सांगितलं, पुतने तुझं बरोबर आहे, पण ज्याला तू पाहायला आली ती झोपलाय, तो झोपलाय, थोडं वाट बघ, त्याची उठायची वाट बघ. भगवान श्रीकृष्ण आतमध्ये विचार करतायत, पहिलंच भाऊनीचं गिरायक आलंय आणि आई म्हणती पोरग झोपलंय, असं कसं चालत? असं कसं चालत? भगवान श्रीकृष्णाने झोपल्या म्हणल्या भगवान श्रीकृष्णाने रडायला सुरुवात केली. पुतण्याने सांगितलं, यशोदे अगं किती खोटं बोलती, झोपलाय म्हणती, तो तर जागाच आहे. पुतना धावत आतमध्ये गेले.
भगवान श्रीकृष्णाला उचलून घेतलं आणि पुतना भगवान श्रीकृष्णाला घेऊन गावापासून बाहेर गेली आणि त्या पुतणीने भगवान परमात्म्याला पहिल्यांदा दूध पाजाय चालू केलं, आपल्या स्तनात विष भरून आणलेलं विष पाजाय चालू केलं. असं करता 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 त्या पुतणेचा भगवान परमात्म्याने पूर्ण जीव शोषण करून घेतला. मला सगळी कारणं सांगून या ठिकाणी वेळ घ्यायचा नाही. तो दिवस ज्या दिवशी पुतणेला भगवंतानी मारलं तो दिवस जर कोणता असेल तर तो दिवस म्हणजे होळीचा दिवस आहे. म्हणून आजच्या दिवशी त्या काळात मग त्या पुतणेला भगवान परमात्म्याने मारलं आणि गोकुळातल्या लोकांनी त्या पुतणेला त्या अग्नीमध्ये जाळलं आणि ती अग्नी म्हणजे होळी होय. विठाला विठाला ती होळी होय. पुन्हा धुलवड झाली. पुन्हा भगवान श्रीकृष्णाने अजून एका सणात याच महिन्यामध्ये अजून एका सणाची भर टाकली. ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अनेक गवळणी बरोबर रास क्रीडा केल्या आणि रास क्रीडा करत असताना पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने रंगपंचमीचा सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजे द्वापार युगापासून ही रंगपंचमीची सुरुवात झाली. हा देह अनेक रंगांनी रंगलेला आहे आणि या रंगलेल्या देहाला रंगवलं पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्णाने होळी बरोबर धुलवड साजरी केली आणि त्याचबरोबर रंगपंचमीची सुरुवात केली. विठाला विठाला विठाला. हा होळी सण आजचा नाही महाराज. सत्ययुगामध्ये होळी होती, त्रेतायुगामध्ये होळी होती, द्वापार युगात सुद्धा होळी साजरी केली आणि कलियुगात आपण सुद्धा आपल्या पद्धतीने होळी साजरी करतो. कुणी कुठल्या पद्धतीने करतो, कुणी कुठल्या पद्धतीने करतो. पण एक वाक्य सांगू, या सध्याच्या काळामध्ये आपल्याला या कलियुगामध्ये जर जगायचं असेल, या 21व्या शतकात आपण जर व्यवस्थित जगत असेल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जर जगत असेल, या नेटवर्क एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये जगत असेल तर आपण सुद्धा होळी केली पाहिजे आणि त्या होळीमध्ये आपण काही जाळलं पाहिजे. काय जाळलं पाहिजे महाराज? एवढं पर्यावरणाचं निष्कर्ष झाल्यामुळे झाडं राहिली नाहीत, गोऱ्या राहिल्या नाहीत, गाय नसल्यामुळं गोरी नाही, झाडं राहिली नाहीत. मग आपण झाडं तोडून जाळण्यापेक्षा मला असं वाटतं होळीच्या आदल्या दिवशी सगळ्या गावातल्या लोकांनी एकत्र यावं, चहूबाजूचा कचरा एकत्र करावा आणि चौकात तो कचरा आणून होळीच्या निमित्ताने तो जर जाळला तर त्या होळीबरोबर हा पवित्र होळीचा दिवस साजरा केला जाईल. अगदी पवित्र होळी आपल्या दृष्टिकोनातून होईल. एक आपल्या परिसरातला कचरा जाळून होळी साजरी करावी. एक आणि अजून जर काय जाळायचं असेल तर प्रत्येक माणसाने आपल्या अंतःकरणातला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार या साही विकाराला जाळून ही होळी साजरी करावी. विठाला विठाला विठाला. मग महाराज 6 विकार जाळून आम्हाला होळी साजरी करता येईल. पण याच्याकरता काय करावं लागेल? होळी साजरी करता येईल, ही 6 विकार आम्हाला जाळता येतील. पण हे 6 विकार जाळून आम्हाला जर होळी साजरी करायची असेल तर त्याला संतांच्या संगतीची गरज आहे. एक आणि संतांच्या संगतीबरोबर नामस्मरणाची गरज आहे. आपण जर नामस्मरण करू, संतांची नामस्मरण करू तर संतांची संगत घडेल आणि संतांची संगत घडली तर आपल्या अंतःकरणातल्या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकाराची सुद्धा होळी होईल आणि आपला सुद्धा देह पवित्र होईल. विठाला विठाला विठाला. सेवेकरिता घेतलेला अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायांचं यथार्थ असं वर्णन या अभंगामध्ये भगवान नाथ महाराज करतात. ऐका, ज्यांचं वर्णन आहे ते भगवान श्री ज्ञानोबारायांचं वर्णन आहे. वर्णन करणारे जर कोण आहेत तर श्री संत नाथ महाराज आहेत. ऐका, वर्णन 3 प्रकारचं असतं मायबाप. शास्त्राने 3 प्रकारचं वर्णन सांगितलेलं आहे. मग वर्णन करण्याकरता वर्णन करणाऱ्याचाही अधिकार पाहिजे, ज्याचं वर्णन आहे त्याचाही अधिकार पाहिजे. कुणी उठून कुणाचंही वर्णन करता येत नाही. मी विनोदाने सांगत असतो, कुणी उठून कुणाचंही वर्णन करता येत नाही. वर्णन करण्याकरता वर्णन करणाऱ्याचा अधिकार पाहिजे, तो तेवढ्या अधिकाराचा पाहिजे. अधिकार जैसा करू उपदेश साय ओझे त्यासी त्याची देव, साय ओझे त्यासी तैसे देव, साय ओझे त्यासी तैसे देव. अधिकार जैसा करू उपदेश साय ओझे त्यासी त्याची देव, साय ओझे त्यासी त्याची देव, साय ओझे त्यासी त्याची, साय ओझे त्यासी त्याची, साय ओझे त्यासी त्याची. अधिकार तैसा करू उपदेश, तो भाग वेगळा आहे महाराज. पण मला सांगायचंय काय, अधिकार पाहिजे उपदेश करण्याकरता. म्हणून उपदेश करणार, जो वर्णन करणार आहे त्याचाही अधिकार आहे आणि ज्याचा वर्णन केलेला आहे त्याचाही अधिकार आहे. काय ज्ञानोबारायांचा अधिकार? अहो ज्ञानोबारायांचा अधिकार काय कमी आहे का? चालविली जडा भिंती
हरली चांग याची भ्रांती चालविले जडा भिंती हरली चांग याची क्या मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गाला सांगाते ज्ञानोबा माझा चालविली जडा भिंती हरली चांग याची भ्रांती ओ मोक्ष मार्गीचा सांगाते ज्ञानोबा माझा ओ चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्या ज्ञानोबारांनी कधी न चालणारी भिंत चालवली ज्या ज्ञानोबारांनी कधी न बोललेला रेडा बोलवला ज्या ज्ञानोबारांनी मेले माणूस जित उठवील वेळ काळा ते घ्राशील गा असा हा भगवान श्री ज्ञानोबारांचा अधिकार आहे. म्हणून अधिकार असणाऱ्या ज्ञानोबारांचं वर्णन अधिकार असणारे एकनाथ महाराज करतात. मग महाराज वर्णन करण्याचा अधिकार आहे का? हो महाराज, अहो एकनाथ महाराजांचाच अधिकार आहे. का? कारण एकनाथ महाराजांचा अधिकार काही कमी नाही. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे आणि अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाय. निळोपारायण नाथ महाराजांची आरती गात असताना म्हणतात, कावडीने 36 वर्ष भगवान परमात्म्याने ज्याच्या घरी काम केलं अशा नाथ महाराज, त्या नाथ महाराजांचा अधिकार आहे. ज्या नाथ महाराजांनी मृत्यूवरती विजय मिळवला अशा नाथ महाराजांचा अधिकार आहे. त्या नाथ महाराजांनी या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबा यांचं वर्णन केलंय. मग महाराज वर्णन करत असताना वर्णनाचे 3 प्रकार पडतात. मग आजच्या अभंगामध्ये नाथ महाराजांनी केलेलं वर्णन हे नेमकं कुठल्या प्रकारातलं आहे? विडाला विडाला विठाला 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 हो, कारण वर्णनाचे 3 प्रकार आहेत. लक्षपूर्वक ऐका. एक आहे कनिष्ठ स्वरूपाचं वर्णन, दुसरं आहे मध्यम स्वरूपाचं वर्णन आणि तिसरं आहे श्रेष्ठ स्वरूपातलं वर्णन. कनिष्ठ स्वरूपातलं वर्णन कशाला म्हणायचं महाराज? वर्णन करणाऱ्याचाही काही फायदा नाही, जो वर्णन ऐकतोय त्याचाही काही फायदा नाही, आणि ज्याचं वर्णन आहे त्याचाही काही फायदा नाही. त्याला काय म्हणायचं? कनिष्ठ स्वरूपातलं वर्णन. परंपरेने ऐकलेला एक दृष्टांत सांगतो, ऐका महाराज. एका गावातल्या 2 मुलीचं लग्न झालं. एकाच दिवशी लग्न झालं, एकाच मांडवात लग्न झालं. दोघी नांदाय गेल्या. सुदैवाने दोघीचे नवरे काय होते? डॉक्टर होते. दोघीचे नवरे डॉक्टर होते. तीही नांदाय गेली आणि तीही नांदाय गेली. आणि होळीच्या सणानिमित्त दोघीही माहेरात आल्या. आजच्या दिवशी होळीच्या सणानिमित्त दोघीही माहेरात आल्या. आणि पहिल्यांदाच नांदून घरी आल्यानंतर त्या दोघींची चर्चा चालू झाली. आता पूर्वीच्या काळात काही फोन वगैरे अशा गोष्टी नव्हत्या. मग त्या दोघी एकत्र आल्या आणि त्या दोघीची चर्चा चालू झाली. तुझं सासर कसं? ती म्हणते तुझं सासर कसं? वर्णन करत असताना एक जण सांगू लागली, काय सांगावं म्हणे, माझं सासर फार सुंदर आहे. माझं सासर म्हणजे अगदी गोकुळासारखं आहे. ती म्हणे वा वा वा, तुझं सासर गोकुळासारखं आहे. मग तुझे सासरे कसे आहेत? ती म्हणे माझ्या सासऱ्याबद्दल काही विचारूच नको. माझा सासरा म्हणजे साक्षात भगवान शंकर, माझी सासू म्हणजे साक्षात पार्वती मातेसारखीच आहे. ती म्हणे मग काय ग, तुझा सासरा जर भगवान शंकर आहे, तुझी सासू जर पार्वती माता आहे, तर तुझा नवरा कसा आहे? ती म्हणली भगवान शंकराच्या पुढचाच. आपला कळाला असलं तर घ्या. भगवान शंकराच्या पुढं कोण असतं? कोण म्हणलं? नंदी बैल. हा, भगवान शंकराच्या पुढं कोण असतं? बैल. मला तिकडे सांगायचं नाही. दोघीची चर्चा सुरू झाली. असं वर्णन करतात. दोघीची चर्चा सुरू झाली. कसा आहे तुझा नवरा? काय करतो? तिने सांगितलं माझा नवरा डॉक्टर आहे. डॉक्टर. ती म्हणली वा, तुझा नवरा डॉक्टर म्हणल्यावर माझा सुद्धा नवरा कोण आहे? डॉक्टर आहे. आता काय गरज होती का? इथपर्यंत बस झालं होतं की नाही? पण दोघी पुढे बोलायला लागल्या. ती म्हणली तुझा नवरा जास्त हुशार आहे का माझा नवरा जास्त हुशार आहे? आपला बघायचे. ती म्हणली पाहू. काय बघायचंय? ती म्हणली एका गावात सप्ताह चालू होता, कीर्तन चालू होतं, आणि मांडवाच्या पलीकडच्या बाजूला एक कुत्रा फार भुंकत होता. रात्रीची वेळ होती. कुत्रा फार भुंकत होता. कीर्तनाला विक्षेप व्हायला लागला. म्हणून एक मनुष्य काठी घेऊन कुत्र्याकडे धावत गेला आणि रागात कुत्र्याच्या दिशेने काठी भिरकावली. ती कुत्र्याच्या शेपटीवरती काठी लागली. परिणाम त्या कुत्र्याच्या एका काठीत कुत्र्याचं काय झालं? शेपूट तुटलं. दृष्टांतात तुटत असतं. हा, जास्त पुढं डोकं लावायचं नाही. शेपूट तुटलं. त्याच्या तुटलेल्या शेपटीला घेऊन माझा नवरा दवाखान्यात गेला. कुणाला घेऊन? कुत्र्याला घेऊन. म्हणजे हिचा नवरा कुणाचा डॉक्टर होता आपल्याला आता कळालं. त्या कुत्र्याला घेऊन माझा नवरा दवाखान्यात गेला. 3 महिने ट्रीटमेंट माझ्या नवऱ्याने केली. परिणाम त्या कुत्र्याला नवीन शेपटी फुटली ना. नवीन शेपटी आली कुत्र्याला ट्रीटमेंटनी माझ्या नवऱ्याच्या. ती म्हणली हे तुझा नवरा काहीच नाही. ती म्हणली मग तुझ्या नवऱ्याने काय केलं? ती पुढे बोलायला लागली. माझ्या नवऱ्याने साधा पराक्रम केला नाही. माझा नवरा ती तुटलेली शेपटी घेऊन दवाखान्यात गेला. पुढे सांगायची गरज आहे का आता? तुटलेली शेपटी घेऊन गेला. 3 महिने काय 1.5 महिन्यात त्या शेपटीला ट्रीटमेंट दिली. परिणाम माझ्या त्या शेपटीला नवीन कुत्रं
आता हे शक्य आहे का महाराज? याला म्हणायचं विनाकारणचं वर्णन, याला म्हणायचं अगदी निकृष्टीचं. कारण ऐकणाऱ्याचाही काय फायदा नाही. सांगणारी पत्नी आहे, जिचं वर्णन आहे तो पती आहे, समोर ऐकणारी मैत्रीण आहे, तिचा तरी काय फायदा आहे का? जी सांगते तिचा तरी काय फायदा आहे का? ज्याचं वर्णन आहे त्याचा तरी काय फायदा आहे का? याला म्हणायचं कनिष्ठ स्वरूपाचं वर्णन. विठाला विठाला तुम्हाला दुसरं वर्णन आहे मध्यम स्वरूपातलं वर्णन. कशाला म्हणायचं मध्यम स्वरूपातलं वर्णन? मी सोपी व्याख्या सांगतो, मला फार अवघड सांगता येत नाही. ऐका, वर्णन करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे. ज्याचं वर्णन आहे त्याचा मोठेपण आहे, पण ऐकणाऱ्याचा फायदा नाही. लक्षपूर्वक ऐका, वर्णन करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे, ज्याचं वर्णन आहे त्याचा मोठेपण आहे, पण ऐकणाऱ्याचा काही फायदा नाही. याला म्हणायचं मध्यम स्वरूपातलं वर्णन. पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे, मी जाणीवपूर्वक पूर्वीच्या काळातला म्हणतो, कारण पूर्वीच्या काळी असं होतं महाराज, भल्या पहाटे महिला उठायच्या आणि दळण दळायच्या. आताही महिला पहाटच उठतात, पण पहाटे 10ला उठतात. आता फक्त पहाटेने आपली वेळ बदलली. प्रत्येक शहरातली वेळ वेगवेगळी आहे. काही जणांची पहाट 8ला होते, काही जणांची 10ला होते. पण पूर्वीच्या काळात भल्या पहाटे महिला उठायच्या आणि जात्यावरती दळाय बसायच्या. ऐका बरं, जातं कुठलं? सासरमधलं. त्यातलं दळण कुठलं? सासरमधलं. ही खाती कुठं? सासरमध्ये. राती कुठं? सासरमध्ये. आणि जात्यावर बसल्यावर गाती कुठलं? माहेरातलं. कळालं आपल्याला सगळं, आपला विषय कळाला आता. गाती कुठलं? माहेरातलं. आणि जात्यावरती 4 वाजता दळाय बसल्यानंतर ही दळू लागली आणि म्हणू लागली, वाटाच्या वाट सरा काय पातोशी खेड्याला आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला, असं म्हणू लागली आणि ती दळू लागली. आता हिला एकच गाणं म्हणता येत होतं, एवढंच, दुसरं येत नव्हतं. ही रोजच म्हणायची, वाटाच्या वाट सरा काय पातोशी खेड्याला आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. हे घरातली माणसं रोजच ऐकायची सासरमधली, सोन्याचं कुलूप, सोन्याचं कुलूप. ते म्हणले, हिच्या भावाच्या वाड्याला जर सोन्याचं कुलूप असेल तर घरी किती श्रीमंती असेल. मग सासरच्या माणसाने विचार केला, काही झालं तरी चालेल, सगळे कामं बुडू, पण पहिले हिच्या भावाचा वाडा शोधून काढू. हा, सगळे सासरमध्ये आले महाराज. इकडं तिकडं वाडा शोधण्याचा प्रयत्न केला, वाडा काही सापडला नाही. वाडा सापडला, वाड्याला कुलूपही सापडलं, पण ते लोखंडाचं होतं. मग तिला विचारलं, का ग रोज सकाळी गाणं गाते, वाटाच्या वाट सरा काय पातोशी खेड्याला सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला, कुठे आहे सोन्याचं कुलूप? ती म्हणली, तुम्हाला माहिती नाही, मागच्या वर्षी माझ्या भावाच्या मुलीचं लग्न झालंय आणि त्या लग्नाच्या खर्चाकरता माझ्या भावानं सोन्या नावाच्या सावकाराकडे वाडा गहाण ठेवलाय. हा, कळालं का बघा. आणि ते सोन्या नावाच्या सावकाराने ते काय केलं, कुलूप लावले. म्हणून सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. याला म्हणायचं मध्यम स्वरूपाचं वर्णन. का? वर्णन करण्याच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे, माहेराविषयी प्रेम आहे. ज्याचं वर्णन आहे तो भाऊ आहे, त्या भावाचा मोठेपणा आहे, पण ऐकणाऱ्याचा काही फायदा आहे का? काही फायदा नाही. याला म्हणायचं मध्यम स्वरूपातलं वर्णन. विठाला 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 विठाला, याला मध्यम स्वरूपातलं वर्णन म्हणायचं महाराज. मग आता राहिलं श्रेष्ठ स्वरूपातलं वर्णन. श्रेष्ठ स्वरूपातलं वर्णन कुणाला म्हणायचं महाराज? सोपं सांगतो, ऐका महाराज. जो वर्णन करतोय त्याचाही फायदा आहे, ज्याचं वर्णन आहे त्याचा आशीर्वाद आहे, पण जो ऐकतोय ना त्याचा सुद्धा फायदा आहे. गाते, ऐकते आणि श्रोते. वर्णन आहे भगवान श्री ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबारायांचा अधिकार काही कमी आहे का? वर्णन करणारे श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि वर्णन ऐकणारे तुम्ही आम्ही आहोत. म्हणून नाथ महाराजांनाही पुण्य आहे, ज्ञानोबारायांचा आशीर्वाद आहे आणि ऐकणारे तुम्ही आम्ही, आमचाही फायदा आहे. तुकोबारायांच्या भाषेत सांगतो, अहो इतरांचं सोडा, पण तुम्ही जर संतांचं गुणगान केलं तर तुमच्या पदरात पुण्य पडतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. हे नावे, हे नावे. हे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. म्हणून सज्जनाची म्हणजे संतांची नावं घेतल्यानंतर माणसाला पुण्य मिळतं. म्हणून वर्णन करणारे नाथ महाराज आहेत. वर्णन कुणाचं आहे? ज्ञानोबारायांचं आहे. म्हणून हे श्रेष्ठ स्वरूपातलं वर्णन आहे. का? कारण हे वर्णन केल्यानंतर जर आपल्या पदरी पुण्य पडत असेल म्हणून श्रेष्ठ स्वरूपातलं वर्णन आहे. मग वर्णन करणारे एकनाथ महाराज आहेत. मी एकनाथ महाराजांचा अधिकार सांगितला. ज्यांचं वर्णन आहे ते भगवान श्री ज्ञानोबार आहेत. मी ज्ञानोबारायांचा अधिकार सांगितला. मग महाराज या अभंगामध्ये
एकनाथ महाराज भगवान श्री ज्ञानोबा यांचं वर्णन करतात. ऐका, अजून थोडा विस्तार करतो आणि पुढे जातो. अहो, एकनाथ महाराज ज्ञानोबा यांचं वर्णन करतात. ऐका, पुढे बोलायचंय मला. चोखोबारायापासून ते निळोबारायापर्यंत प्रत्येक संतांनी भगवान श्री ज्ञानोबा यांचं वर्णन केले. प्रत्येक संतांनी. तुकोबाराय म्हणतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. हे तुकोबारायांनी केलेलं वर्णन आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेणे निगमावली प्रगट केली. हे नाथ महाराजांनी केलेलं वर्णन आहे. जनाबाई महाराज काय म्हणतात, ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. बोला बोला बोला. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञाना जेवढे संत यात झाले, चोखोबारायापासून निळोबारायापर्यंत सकल संतांनी भगवान श्री ज्ञानोबा यांचं वर्णन केलंय. तद्वत एकनाथ महाराज सुद्धा या अभंगामध्ये वर्णन करतात. विठाला 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 विठाला